नामदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस म्हणत पावले चालती पंढरीचे वाट हा वारकऱ्यांचा जय घोष करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तमाम वारकरी माता भगिनी लहान मुली मुलांसहित लाखो वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये, गजानन महाराजांच्या पालखीमध्ये, संत सोपान काका महाराजांच्या पालखीमध्ये या ठिकाणी लाखो भाविक निघाले आणि दौंडमध्ये मात्र अत्यंत घृणास्पद आणि मानवी समाजाला काळीमा फासणारी घटना घडली. म्हणजे ती घटना कल्पना सुद्धा करू शकत नाही. ज्या वारकऱ्यांना, ज्या वारीतल्या महिलांना, ज्येष्ठांना, लहान मुलींना जिथं प्रचंड स्वागत केलं जातं, वारकऱ्यांची सेवा केली जाते, देहूतून निघालेल्या पालख्या, आळंदीवरून निघालेल्या पालख्या, त्यांच्यासोबत असणाऱ्या दिंड्या पुण्यासह महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातून आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या. मनोभावे भक्तिभावाने लोक वारकऱ्यांची सेवा करतात. त्या तुकाराम महाराजांच्या पादुकांचं, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतात, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्याच वारीतल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो, त्यांची लूट केली जाते, ही भावना सुद्धा मनाला सहन होणारी नाही. म्हणजे नराधम वृत्ती किती वाईट असते. खरं तर अशा जो कोणी नराधम आहे, पोलिसांनी 10 पथकं तयार केली, तो आज ना उद्या सापडेलच. परंतु एवढ्या गर्दीमध्ये अशी घाणेरडी माणसं नाही कोणाच्या नजरेला येणार, नाही सापडली जाणार. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्या माऊलीनं आपल्या मुलीला घेऊन त्या वारीत निघाली विठ्ठलाच्या दर्शनाला, त्या माऊलीच्या मुलीवर इतकी अमानुष घटना घडणं खरं तर हे पुणे जिल्ह्यासाठी सुद्धा फार म्हणजे धक्का देणारी आणि प्रत्येक व्यक्तीला, मुलीच्या आईवडिलांना विचार करायला लावणारी घटना आहे की लहान मुली, महिला कुठेही सुरक्षित नाहीत. पुरुषी घाणेरडी मानसिकता ही प्रत्येक ठिकाणी स्त्रीचे लचके तोडण्यासाठीच फक्त जन्माला आलेली की काय असं म्हणावं लागेल. आणि मित्रांनो, संतापजनक गोष्टीवर माझं अंतःकरण मला म्हणजे शांत बसू देत नाही, म्हणून मी या विषयावर चर्चा करतोय. सर्वांना सप्रेम नमस्कार. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पोलिसांच्या दप्तरी एक नराधम त्या ठिकाणी त्यांनी जे स्केच तयार केलंय ते कशासाठी केलंय, काय घटना घडली, पुणे जिल्ह्यात घडली, आणि अशा घटना घडणं हे खरं तर पुण्याला आणि पुणे जिल्ह्याला भोशावह नाही, तर ते बदनामी करणार आहे आणि अत्यंत चीड निर्माण करणारा सुद्धा हा प्रकार आहे. म्हणून मी या विषयावर चर्चा करतो. पालखी निघाली, पालखी पोहोचते आता पंढरपूरमध्ये काही दिवसांमध्ये. हजारो वारकरी घरदार सोडून फक्त विठुरायाच्या दर्शनासाठी, आपली जी वारकरी परंपरा आहे, जी संत परंपरा आहे, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा माणूस म्हणून त्या ठिकाणी या परंपरेला पुढे घेऊन जाणारी मंडळी, खरंच त्यांच्या चरणी शतशः नमन. त्याच वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी देहूतून पालखी निघाली, जी पालखी आळंदीतून निघाली, जे वारकरी आता पंढरपूरकडे निघाले, सोलापूरच्या दिशेने जाणारे आपल्या पालख्या, सासवड मार्गे जाणारे आपल्या पालख्या, आणि तिथं पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामध्ये इतकी वाईट घटना घडणं हे खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावामध्ये
एक मुलगी आपल्या सहकाऱ्यांसोबत, आई वडिलांसोबत वारीमध्ये सहभागी होती आणि एका चहाच्या टपरीवर ती चहा घेण्यासाठी थांबली होती. चालून चालून थकलेले असतात. कुठंतरी विसावा अपेक्षित असतो. पण ते थांबत नाहीत. तर विसावा घेऊन लगेच पुढं चालायला लागतात. काही टोळक्यांनी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अत्यंत संतापजनक घटना आहे, जी वारीमध्ये घडली. तुम्ही काही दिवसामध्ये अपघाताने वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तुमचं मन हेलावलं. काही ठिकाणी अपघात झाले, मन दुःखी झालं. आता तर एका मुलीवर बलात्कार सारखी भयानक घटना घडली आणि परत त्याच कुटुंबात कडे असणारे पैसे जे काही असेल त्यांची सुद्धा लूट केली. याला काय म्हणायचं? याला माणूस म्हणायचं का नराधम म्हणायचं? बरं, ही माणसं कोण आहेत? ही चोर लुटारू आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत, आई वडिलांच्या पोटी यांनी जन्म घेतलेला नाही. कोण आहेत? पैशासाठी आणि वासनेसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात? त्यांना लाजा वाटत नाहीत का? इतक्या म्हणजे वाईट कृत्य करताना त्यांना कशाचीच भीती वाटली नाही का? आणि जर चुकून लोकांना ही सापडली असती तर तुडवून लोकांनी मारली असती. पण ती फरार झाली. दौंड तालुका पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 10 पोलिसांची पथकं त्या बलात्कारी नराधमाला शोधण्यासाठी फिरतायत. हे सगळं होईल, ते सापडतील, पोलीस कशा पद्धतीनं आरोपीचा शोध घेतील हा संशोधनाचा आणि काही दिवसांनी आपल्या कानावर पडेलच. पण पोलिसांनी त्यांना त्या नराधमाला पकडलं पाहिजे आणि साहजिक आहे पॉस्को अंतर्गतच गुन्हा दाखल होईल, बलात्काराचा गुन्हा दाखल होईल, चोरी आणि इतर गुन्हे पण दाखल होतील. त्याला सुट्टी मिळणार नाही, परंतु त्याला फाशी झाली पाहिजे. इतकी भयानक ही विकृती आहे आणि ते आमच्या पुणे जिल्ह्यात होतंय. ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी, ज्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने, अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं, या सगळ्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये असं घृणास्पद कृत्य होणं, अशी घटना घडणं, मुळात हेच इतकं दुर्दैवी आहे, संतापजनक आहे, की ज्याला म्हणजे तुम्ही काहीच कल्पनाच करू शकत नाही. आणि या घटनेला, या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला जर हा नराधम कुठं दिसला तर दौंड पोलिसांचा फोन नंबर तुम्हाला कुठेही मिळेल. जर तुम्हाला ओळखीचा असेल तर याला सुट्टी देऊ नका. कदाचित याला फासावर लटकवण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पण हे अशा विकृती फक्त वारीतच नाही, ह्या सगळीकडे आहेत आणि त्या विकृत्या ठेचल्या पाहिजेत, एवढंच मला या माध्यमातून म्हणायचंय. परंतु मुलीबाळींची, माता भगिनींची काळजी घेतली पाहिजे. अजून वारी संपायचे, त्याच्यामध्ये त्यांना 100% पोलिसांनी सुरक्षितता दिली पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी.